नमस्कार, मी रेखा. सर्वांचं खूप मनापासून स्वागत. हिवाळा म्हटलं की आपल्याला बाजारात भरपूर साऱ्या हिरव्या पालेभाज्या दिसतात आणि त्याचा उपयोग करून आपण वेगवेगळे पदार्थ बनवत असतो. तर आज आपण मेथीची पुरी करणार आहोत. तर त्यासाठी मी इथे मेथीची पानं घेतलेली आहेत, स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. मेथीची पुरी करण्यासाठी आपल्याला फक्त पानच घ्यायचे, त्याचे काड्या घ्यायच्या नाही आहेत. तर अशा पद्धतीने मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. खलबत्त्यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं घेऊन ते जाडसर असं कुटून घ्यायचं आहे. आता मी इथे 2 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि यामध्ये 2 चमचे भरून आपल्याला बेसन घालायचं आहे. ठेचलेलं आलं आणि लसूण, चिरलेली मेथी घालायची आहे. त्यानंतर घालूया अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, धणे जिरे पूड 1 चमचा, थोडंसं हिंग घालायचं आहे. ओवा घ्यायचा आहे हातावर क्रश करून साधारण अर्धा चमचा आणि 1 मोठा चमचा भरून तीळ घालायचे आहे. तिळाने पुरीची छान चव येते आणि चवीनुसार मीठ घालूया. आता हे सर्व जिन्नस आपल्याला कोरडे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे. साधारण अर्धा चमचा होईल एवढंच आपण साधं तेल घेतलेलं आहे गरम न करता. तर हे तेलसुद्धा व्यवस्थित पिठाला लावून घेतल्यानंतर आता आपण कणिक मळून घेतोय. तर त्यासाठी मी इथे 1 कप पाणी घेतलेलं आहे. आपल्याला अंदाज यावा की ह्या पिठासाठी किती पाणी लागतं. तर थोडं थोडं पाणी टाकून आपण हे छान मळून घेणार आहोत. आपल्याला पुरी करण्यासाठी घट्टसर असं कणिक पाहिजे. तर अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपण मळून घेणार आहोत. पुऱ्या करताना शक्यतो पानच घ्यायची आहेत, काड्या घ्यायच्या नाही आहेत. त्यामुळे आपल्या पुऱ्या छान फुलतात. तर अशा पद्धतीने हे पीठ आपलं मळून झालेलं आहे आणि याला पुन्हा थोडं अर्धा चमचा तेल घेतलेलं आहे आणि हे तेल ग्रीस करून आता हे पीठ आपण साधारण 15 मिनिटांसाठी झाकण ठेवून बाजूला ठेवायचं आहे रेस्ट करायला. तुम्ही पाहू शकता 1 कपपैकी एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे. तर साधारण 15 मिनिटांनंतर आपण ही कणिक पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायची. एक साधारण मोठा गोळा घ्यायचा आहे पिठाचा, त्याला थोडंसं पीठ लावायचं आहे कोरडं आणि एक मोठी अशी पोळी लाटून घ्यायची आहे साधारण मध्यम जाडीची. तुम्हाला हवं असेल तर याचे छोटे छोटे गोळे करून तुम्ही पुऱ्या लाटू शकता. अशा पद्धतीने पुऱ्या करणं जरा सोयीचं जातं म्हणून मी अशा पद्धतीने लाटत आहे. यावर थोडेसे तीळ लावायचे आहेत म्हणजे पुरी तळल्यानंतर ते फार छान सुरेख असं दिसतं आणि चवही छान येते. तर हे तीळ छान याला सेट झालेले आहेत. आता आपण पुऱ्या कट करून घेऊया वाटीच्या सहाय्याने. अशा पद्धतीने सर्व पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत. अशाच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या करून घेणार आहोत. आपल्या पुऱ्या झालेल्या आहेत तयार करून. आता तळताना तेल मध्यम गरम असावं, खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाही आहे, नाहीतर पुऱ्या वरून पटकन लाल होतात आणि आतून त्या कच्च्या राहतात तशाच. अशा पद्धतीने दोन्ही साईडने छान खमंग अशी ही पुरी तळून घ्यायची आहे. तेल मध्यम गरम असलं की छान रंग येतो पुरीला. बघा तुम्ही पाहू शकता किती छान सुरेख रंग आलेला आहे आणि त्याला आपण जे तीळ लावलेले आहे त्यामुळे आपली पुरी आणखी छान अशी आकर्षक दिसत आहे. तर मग अशाच पद्धतीने आपण ह्या सर्व पुऱ्या तळून घेऊया. या पुऱ्यांसोबत लसणाची चटणी, शेंगदाण्याची चटणी, काहीच नाही तर तुम्ही लोणच्यासोबतसुद्धा सर्व करू शकता. टिफिनला देण्यासाठी अशा पद्धतीची पुरी एक छान पर्याय आहे. तर मग ही मेथीची पुरी तुम्हाला कशी वाटली? तुम्ही ही नक्की ट्राय करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन हिट करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर आपल्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत आणि ह्या पुऱ्यांसोबत मी छान जॅमसारखं लागणारं लिंबाचं लोणचं सर्व करत आहे. अजिबात तेलकट झालेली नाही आहे पुरी, पाहू शकता तुम्ही.
तर मग नक्की ह्या पुऱ्या तुम्ही ट्राय करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.